नमस्कार. विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशनच्या ज्ञानबोध ज्ञानगंगा या दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सर्व साधकांचे खूप 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 स्वागत आहे. आपण सध्या स्वामी दत्त अवधूतांचे पुस्तकांचं वाचन सुरू केलेलं आहे. विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशन यामार्फत दुपारी ज्ञानबोध ज्ञानगंगा या सत्रामध्ये अनेक पुस्तकांचं वाचन झालेलं आहे. खूप चांगल्या स्तरावरील स्पिरिच्युअल असतील, इतर माहिती देणारी पुस्तक असतील, खूप वाचन झालेलं आहे आणि इथून पुढेही होणार आहे. आणि याचा लाभ सर्वजण घेतात, स्वतः वेळ काढून मनापासून बसतात, त्याचा अनुभव घेतात, ध्यानाचा अनुभव घेतात. तर असंच सर्वांनी त्याचा अनुभव घ्या आणि स्वतःसाठी वेळ देताय त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तसेच या विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक संस्थेच्या संचालिका सर्वा डॉक्टर मंगल मॅडम या साधकांसाठी तसेच इतर सर्वांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देतात आणि सर्वांना चांगल्या संधी देऊन त्यांचं संपूर्ण कल्याण व्हावं यासाठी मार्गदर्शन करत असतात. तर यासाठी प्रथमतः आपल्या मंगल मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद. तर चला आपण आता चालू करूया. भारतीय गूढ विद्या या पुस्तकातील भारतीय योग साधना या प्रकरणातील कुंडलिनी आणि चक्रे याविषयी आज आपण आता माहिती घेणार आहोत. काही शंका आली असेल तर कोणीही जरूर मध्ये विचारू शकता. कुंडलिनी आणि चक्रे. मानवी देहात एकूण 72,000 नाड्या असून या सर्व नाड्यांचा उगम नाभी कमलात आहे. आपल्या उजव्या नाकपुडीला सूर्य नाडी किंवा पिंगला नाडी असे म्हणतात, तर डाव्या नाकपुडीला चंद्र नाडी किंवा इडा नाडी असे म्हणतात. जेव्हा उजव्या नाकपुडीतून श्वासोच्छ्वास चालतो तेव्हा देहात उष्णता निर्माण होते व डाव्या नाकपुडीतून श्वासोच्छ्वास चालतो तेव्हा शरीरात शीतलता निर्माण होते. सुमारे दर तासाला श्वासोच्छ्वास उजव्या नाकपुडीतून डाव्या नाकपुडीकडे अशा प्रकारे बदलत राहतो. मध्ये काही क्षण दोन्ही नाकपुड्यांच्या मध्ये श्वासोच्छ्वास होत राहतो. श्वासोच्छ्वास जेव्हा दोन्ही नाकपुड्यांमधून होतो तेव्हा तो सुषुम्ना नाडीतून होत असतो. आता आपल्या साधकांना सर्वांना हे माहित आहे, शिवसरोदय शास्त्राचा ज्यांनी ज्यांनी कोर्स केलेला आहे त्या सर्वांना ही बेसिक माहिती माहित आहे. या सुषुम्ना नाडीच्या मुळाशी कुंडलिनी सर्पाप्रमाणे वेटोळे घालून बसलेली आहे. शीर्ष्ण व गुदद्वार यांच्यामध्ये जी 4 बोटाची शिवण आहे त्याच्या बरोबर मध्यभागी एक त्रिकोण असून त्रिकोणाच्या मध्यभागी शिवलिंग असून या शिवलिंगाभोवती 3.5 वेटोळे घालून कुंडलिनी त्रिस्थ अवस्थेत आहे. या त्रिकोणाच्या उजव्या कोनातून पिंगला नाडीचा उगम होतो, तर डाव्या कोनातून इडा नाडीचा उगम होतो. या दोन्ही नाड्यांमध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीला सुषुम्ना नाडी असे म्हणतात. या सुषुम्ना नाडीच्या मुळाशी शिवलिंगाला वेटोळे घालून बसलेली प्राणशक्ती कुंडलिनी असून देह शुद्धी झाल्यानंतर या पोकळीतून किंवा सुषुम्ना नाडीतून ती वर वर चढू लागते. कधी? देह शुद्धी झाल्यानंतर. विद्युत शक्तीप्रमाणे अत्यंत तेजस्वी अशी कुंडलिनी समस्त विश्वाचे जीवन आहे. प्रत्येक मनुष्याच्या देहात ही कुंडलिनी शक्ती आहे, परंतु मानवी शरीरातील सर्व नाड्या मळाने भरलेल्या असल्याने ही कुंडलिनी शक्ती सुप्तावस्थेत राहते. सर्वांच्या शरीरामध्ये आहे ही कुंडलिनी शक्ती, पण ती का बरं ऊर्जावान नाहीये सगळ्यांच्या शरीरात? तर मानवी शरीरातील सर्व नाड्या मळाने भरलेल्या असल्याने मग आता ह्या नाड्या शुद्ध केल्या पाहिजेत, तर ही आपली शक्ती जागृत होते. साधक जेव्हा साधनेद्वारा स्वतःचे मन बुद्धी शुद्ध करून पवित्र होतो. मन आणि बुद्धी ज्या वेळेला साधनेद्वारे स्वतःची मन बुद्धी शुद्ध करून पवित्र होतो तेव्हा ही शक्ती आपला प्रभाव दाखवायला सुरुवात करते. सामान्य भाषेमध्ये याला कुंडलिनी जागरण किंवा कुंडलिनी जागृत होणे असे म्हणतात. परंतु कुंडलिनी जागृतच असते, फक्त तिचा प्रकाश आपल्याला कळून येत नाही.
समजा एखाद्या मनुष्याने बराच वेळा एक कंदील लावून ठेवला, तर त्या कंदिलाच्या काचेवर काजळी धरून शेवटी प्रकाश बाहेर दिसणारच नाही. म्हणजे आत ज्योत पेटलेली असते, परंतु त्या काचेवर काजळी आलेली असते. त्यामुळे तो आतल्या ज्योतीचा प्रकाश बाहेर येत नाही. त्याप्रमाणे जन्मोजन्मी मानवाने कुंडलिनी शक्ती व सूक्ष्म शरीर याकडे दुर्लक्ष केल्याने त्याचे वर मळाची एकावर एक अशी आवरणे चढवून मानवाचे सूक्ष्म शरीर काळे कुट्ट झालेले आहे. परिणामी कुंडलिनी शक्तीचा प्रकाश मानवास दिसून येत नाही. ईश्वर भक्ती, नामस्मरण, जप व ध्यान, परोपकार, प्रेम, करुणा इत्यादी गोष्टींचे आचरण केल्यावर हळूहळू मानवाचे सूक्ष्म शरीर शुद्ध होऊ लागते व जसजसे ते शुद्ध होत जाते तसतसा कुंडलिनी शक्ती व रहस्यमय चक्रे याचा प्रभाव दिसून येऊ लागतो. कुंडलिनी हे सर्व शक्तीचे मूळ असून चक्रे ही शक्तींची केंद्रस्थाने आहेत. ज्यांचा देह शुद्ध व पवित्र आहे, ज्यांचे मन विशाल आहे, ज्यांचे अंगी दया, क्षमा, शांती, परोपकार, करुणा, अहिंसा, प्रेम इत्यादी सद्गुण आहेत, अशा लोकांच्या देहातील कुंडलिनी थर्मामीटर किंवा बॅरोमीटर मधील पाऱ्याप्रमाणे दिसते. साधनेची थोडीफार आज उष्णता तिला लागताच ती वर वर चढू लागते व एक एक चक्राचा भेद करीत ती सहस्रार चक्रात जाऊन पोहोचते. तेथे साधकाला परमहंस अवस्था प्राप्त होते. आता हा कुंडलिनीचा मार्ग कसा आहे ते स्वामीजींनी सांगितलेलं आहे, ते आपण पाहूया. मूलाधार हे चक्र गुदद्वार व लिंग यांच्यामध्ये जी शिवण असते त्याच्या थोडे वर असून या चक्रास 4 पाकळ्या आहेत. या मूलाधार चक्राची देवता गणपती असून हे चक्र जागृत झाल्यावर ऐरावत नामक पांढऱ्या हत्तीचे दर्शन ध्यानामध्ये होते. येथे साधकास गणपती किंवा ओंकार स्वरूप अशी अवस्था प्राप्त होते. मूलाधार चक्र जागृत झाल्यावर साधकास पृथ्वी लोकाचे ज्ञान होते, कारण हे पृथ्वी तत्वाचं चक्र आहे. भूतलावरील साधकाचे मूलाधार चक्र जरी जागृत झाले तरी साधक परमानंदात बुडून जातो. त्याच्यातील विकार वासना नाहीशा होतात. लागत नाही. त्या विविधचे ज्ञान आपोआप असते. मॅडम आपल्याला सांगत असतात की खूप काही शिकायची, खूप काही ज्ञान घ्यायची गरज नाही. पण ही साधना जर केली व्यवस्थित, कुंडलिनी साधना चक्र जर क्लिअर केली, चक्र ध्यान जर नियमित करत असेल तर बाहेरच्या जगातील ज्ञान हे आपल्याला आपोआप मिळतं. ते सगळे ग्रंथ वाचायची काहीही आवश्यकता नाही. आता गुरुचरित्र अन्वयी अर्थ आपण मागच्या वाचला, त्यातील काही प्रकरण अशी होती मॅडम अध्याय तयार केलेले आहेत आणि मॅडम म्हणतात मी तर हे कधी वाचलेलंच नाही. तर हे ज्ञान आहे ना, ज्यांची साधना सततची आहे त्या साधनेतील लोकांना हे ज्ञान, बाहेरचं ज्ञान, महत्वाचं ज्ञान, जे ब्रह्मांडातून जे आवश्यक असतं ते ज्ञान आपोआप मिळत. आता दुसरं चक्र साधिका. मूलाधार चक्राच्याच लिंगस्थानाच्या आसपास सुषुम्ना नाडीच्या अंतर्गत चित्रिणी नाडीमध्ये कुंकवाप्रमाणे लाल रंगाचे हे स्वाधिष्ठान चक्र असून याला 6 पाकळ्या आहेत. याची देवता ब्रह्मदेव असून साधकास येथे विविध विषयांचे ज्ञान आपोआप प्राप्त होते. हे चक्र जागृत झाल्यावर साधक चतुर्मितीत प्रवेश करू शकतो. चतुर्मिती म्हणजे 4थ्या आयामात. दूरदर्शन, दूरश्रवण, अंतर्ज्ञान इत्यादी प्राप्त होतात. भूर लोकाचे ज्ञान होते. ध्यानामध्ये एक मोठा देव मासा समुद्रात विहार करताना दिसतो. स्वाधिष्ठान चक्र जागृत झाल्याची ही खूण आहे. आता हे कलर काही वेळेला थोडेसे बदल असू शकतात. मूलाधाराचा लाल कलर आहे आणि स्वाधिष्ठानाचा नारंगी किंवा ऑरेंज कलर आहे. मणिपूर चक्र. मणिपूर चक्र नाभिस्थानाजवळ असून त्याला 10 पाकळ्या आहेत. या चक्राचे अधिपती श्री विष्णू असून या चक्राचा रंग निळसर आहे.
हे चक्र जागृत झाल्यावर शरीराअंतर्गत असणाऱ्या नाड्यांचे ज्ञान होते. हे चक्र जागृत झाल्यावर साधकास स्वर्ग लोकात प्रवेश मिळतो. ध्यानामध्ये एक मेंढा अंगावर धावून येत आहे असे दिसते. मणिपूर चक्र जागृत झाल्याची ही खूण आहे. आता अनाहत चक्र हृदयात असून त्यास 12 पाकळ्या आहेत. या चक्रात कुंडलिनीचा प्रवेश झाल्यावर अनाहत नाद ऐकू येऊ लागतात. हे चक्र पूर्णतः जागृत झाल्यावर साधकास विविध सिद्धी प्राप्त होतात. स्वर्ग लोकाच्या वरचा लोक, ज्याला जनलोक असे म्हणतात, त्या लोकात साधक प्रवेश करतो व तेथील सर्व ज्ञान प्राप्त करतो. बघा, इथं बसून आपल्याला जनलोकातलं ज्ञान सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतं. ध्यानास बसल्यावर कानात विविध नाद ऐकू येणे ही या चक्र जागृतीची खूण आहे. शिव ही या चक्राची देवता आहे. येथे साधकास एक सुंदर हरिण अरण्यात फिरत आहे असे दिसते किंवा हरणांचा कळपही दिसतो. विशुद्धी चक्र हे चक्र कंठस्थानी असून त्यास 16 पाकळ्या आहेत. साधकाचा येथे महर लोकात प्रवेश होतो. साधक महर लोकातील महात्म्यांच्याकडून विविध ज्ञान ग्रहण करू शकतो. ध्यानामध्ये साधकास हत्ती दिसून येतो. ही या चक्र जागृतीची खूण आहे. येथे साधकास अनेक सिद्धी प्राप्त होतात. देवदेवता, ऋषी यांची दर्शने होतात. ललना चक्र हे उपचक्र आहे. विशुद्धी चक्राचं नंतरचं उपचक्र त्यांनी दिलेलं आहे. ललना चक्र हे उपचक्र असून विशुद्ध चक्राच्या वर टाळूच्या मुळाशी आहे. या चक्राला 12 पाकळे असून या पाकळ्यांमधून अनुक्रमे श्रद्धा, संतोष, प्रेम, स्नेह, दया, मान, अपमान, शोक, खेद, अरती, संभ्रम व उर्मी अशा 12 वृत्ती येथून निर्माण होतात. त्यानंतरच आहे आज्ञाचक्र. हे चक्र दोन्ही भुवयांमध्ये असून या चक्राला 2 पाकळ्या आहेत. याचा वर्ण शुभ्र असून इथे साधकास इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती या 3ही महाशक्ती प्राप्त होतात. येथे इडा, पिंगला व सुषुम्ना या 3 नाड्यांचे मिलन होते. येथे साधकास तपोलोकाचे ज्ञान होते. या चक्रात साधकास ब्रह्मदेवाचे दर्शन होते. आता त्यानंतर मनसचक्र दिलेलं आहे. आज्ञाचक्राच्या वरती मनसचक्र हे दुय्यम असून आज्ञाचक्राच्या थोडे वर आहे. येथे मन राहते. अंतरात्मा इथे राहतो, जो ज्योती स्वरूप आहे. येथे वर्णरूप ब्रह्म विराजमान आहे. त्यावर एक तेजोमय बिंदू आहे. त्याच्या वरच्या भागात नाद शिवलिंग आहे. त्या मनचक्राला 6 पाकळ्या असून प्रत्येक पाकळीचा एक गुणधर्म आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय 5 पाकळ्यांद्वारे मन ग्रहण करते. तर 6व्या पाकळीत स्वप्न ही अवस्था आहे. त्यानंतरचं सोमचक्र आहे. हेही एक उपचक्र असून मनचक्रावर याचे अस्तित्व आहे. या चक्राला 16 पाकळ्या असून प्रत्येक पाकळीमधून एक गुण प्रकाशित होतो. 16 गुण कोणते आहेत बघा? कृपा, मृदुता, धैर्य, वैराग्य, धृती, संपदा, हास्य, रोमांच, विनय, ध्यान, सुस्थिरता, गांभीर्य, उद्यम, औदार्य, एकाग्रता आणि अक्षोभ. ही संपदा म्हणजे काय? तर लक्ष्मीची प्रसन्नता. उद्यम म्हणजे काय? तर प्रयत्न करत राहण्याची वृत्ती. आणि अक्षोभ म्हणजे काय? तर राग न येणे म्हणजे अक्षोभ. सोमचक्र पूर्णतः जागृत झाल्यावर वरील सर्व गुण साधकास प्राप्त होतात. साधक व ईश्वर भक्ती याने हे चक्र जागृत होते. साधक सद्गुणी बनतो. आणि 7वं चक्र आहे सहस्रार चक्र. सहस्रार चक्र हे मेंदूच्या स्थानी असून त्यास हजारो पाकळ्या असल्याने त्यास सहस्रार चक्र असे म्हणतात. येथे साधकास परमेश्वर स्वरूप अशी परमहंस अवस्था प्राप्त होते.
मूलाधार ते सहस्रार यापर्यंतचा कुंडलिनीच्या प्रवासास प्रथम खंड म्हणतात. मूलाधार ते सहस्रार पर्यंतच्या कुंडलिनीच्या प्रवासास प्रथम खंड म्हणतात. त्याच्या पुढे साधकास व्यापक शून्याचा अनुभव येऊ लागतो. सहस्राराच्या वरती व्यापक शून्याचा अनुभव येऊ लागतो. फारच थोडे साधक पुढील प्रवास करतात. सहस्रार चक्राच्या पुढे साधकाची विराट साधना सुरू होते. या साधनेला ब्रह्मांड साधना असेही म्हणतात. शून्याचा भेद केल्यानंतर द्वितीय खंड सुरू होतो. येथे अतिविशाल तेजोपुंजाचा अनुभव येतो. हा प्रकाश कोटी सूर्याच्या प्रकाशाहून कितीतरी पटीने अधिक असतो. असंख्य योगी या तेजो ब्रह्मांडात लीन होतात. अत्यंत विरळ असे महायोगी हा कोटी सूर्य तेजाचा साक्षात्कार पचवून आणखी पुढे जातात. पुढे आणखी 3 महाशून्ये आहेत. पहिल्या महाशून्यास अक्षर म्हणतात. येथे महायोगी सहजावस्था प्राप्त करतो. दुसऱ्या महाशून्यास निरक्षर म्हणतात. येथे योगी परमब्रह्म अवस्था प्राप्त करतो. तिसऱ्या महाशून्यास शक्तिलोक म्हणतात. येथे योगी सर्व शक्ती व सर्व ज्ञानाचे उगमस्थान बनतो. त्याच्यापासून विविध ज्ञानाचा उगम होतो. चराचराला तो चैतन्य, उत्साह व शक्ती प्रदान करतो. तोच या जगाचा परमेश्वर व तोच या जगाचा स्वामी. म्हणजे तो व्यक्ती स्वतः चैतन्यमय, ईश्वरमय बनून जातो. भारतात असे महायोगी आजही आहेत, जे हजारो वर्षापासून गुप्त रूपाने तपस्या करीत आहेत, चिरंजीव आहे, अमर आहे व त्यांनी ही परमेश्वर किंवा ब्रह्मांड नामक अवस्था प्राप्त केलेली आहे. तर हे असं चक्रांची माहिती दिलेली आहे आणि आपले विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशन याच गतीनं पुढे जात आहे. कुंडलिनी जागृती, सप्तचक्रे, भैरव साधना या प्रकारचं अनेक प्रकारचं गूढ ज्ञान आपल्याला डॉक्टर मंगल मॅडम यांच्याकडून मिळत आहे. आणि हे जे परमेश्वर स्वरूप स्वतःचं जे बनणं आहे, हेच या मूळ टेक्निक, मूळ गाभा या संस्थेचा आहे. कारण द्वैतात न जाता अद्वैत रूपात साधना करणे हे आपल्या विहंगमचं ध्येय आहे. तर यानंतरचं प्रकरण आहे ध्यानयोग. ध्यान या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. ध्यान म्हणजे लक्ष देणे, एकाच गोष्टीवर मन केंद्रित करणे, चिंतन करणे अथवा डोळे मिटून इष्टमूर्ती डोळ्यासमोर आणणे किंवा आपण व आपले आराध्य दैवत यांच्यामध्ये अभिन्नता अनुभवणे. म्हणजे इथं आपणच तो आपला आराध्य दैवत आहोत असं अनुभवणे, असं इथं स्वामींना सांगायचं आहे. म्हणजे इथं द्वैत भावामध्ये पूजा न करता, म्हणजे ती देवता दुसरी कोणतही न समजता आपणच देवता स्वरूप आहोत असा अनुभव घेणं, इथं असं स्वामींना इथं अर्थ हा सांगायचा आहे. या सर्व प्रकारांना ध्यान हा एकच शब्द आहे. ध्यानाचे अनंत फायदे आहेत. चित्ताची एकाग्रता, चिंतामुक्ती, प्रकृती स्वास्थ्य, रोग निवारण येथपासून सिद्धी, विद्या, ज्ञान, ईश्वर प्राप्तीपर्यंत सर्व गोष्टी ध्यानाने साध्य होतात. म्हणून योगामध्ये ध्यानाचे अत्यंत महत्व आहे. ध्यानाने हळूहळू माणसाला देहाचा विसर पडू लागतो. एकदा देहाचा विसर पडण्यास सुरुवात झाली की उत्तम ध्यान लागू शकते. ध्यानाचे विविध मार्ग भक्तांसाठी मोकळे होतात. ध्यानाचे अनंत प्रकार आहेत. प्रत्येक ध्यानाचे फळ किंवा अनुभव वेगळा येतो. आता आपण ध्यानाचे प्रकार व त्याचे फायदे पाहू. ध्यानाच्या सुरुवातीला चंचल मन आपल्याला फारच सतावते. अशा वेळी एक सोपा उपाय करावा. आसनावर बसून डोळे मिटून हलक्या आवाजात स्तोत्रे म्हणावीत. आनंद होऊ लागेल. ध्यानाचा एखादा प्रकार निवडून त्यावर ध्यान करायला सुरुवात करावी. ध्यानाचे अंतिम ध्येय
ध्याने ध्यानी स्वरूपता हे असते. म्हणून ज्यावर तुम्ही तुमचे मन एकाग्र कराल, त्या विषयावर चिंतन कराल, त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान तुम्हाला होईल. म्हणजे इथं निवड आपली आहे. आपण कोणत्या ठिकाणी मन एकाग्र करतोय, कोणत्या विषयावर चिंतन करतोय, तो विषय पण आपण निवडायचे. तर त्या गोष्टीचं आपल्याला संपूर्ण ज्ञान होईल. ज्ञानाचा उगम तुमच्या हृदयात व्हायला सुरुवात होईल. ज्ञानासाठी तुम्हाला ग्रंथ, पुरावे व पुस्तके धुंडाळावी लागणार नाहीत. आपोआप ज्ञान आत्मसात होईल. ज्यावर मन एकाग्र झाले, म्हणजे ज्यावर तुम्ही चित्त एकाग्र केले आहे, स्वतःच तुम्हाला स्वतःबद्दलचे सर्व ज्ञान देईल. म्हणजे विश्वच तुमचे श्री गुरु होऊन सर्व बाजूनी तुम्हाला ज्ञान मिळू लागेल. किती सोपा उपाय आहे बघा. आपल्याला एवढं आपण 3 वर्ष शिकतोय तरी पण आपल्याला संपूर्ण आचरणात ही गोष्ट येऊ शकत नाही. म्हणजे जसं आपण मोबाईलला चार्ज करण्यासाठी चार्जर जोडतो, तसं आपण जर रोज ध्यानाला जोडलो तर आपलं ब्रह्मांड अशी चार्जिंग होऊन हवी ती माहिती आपण आत्मसात करू शकतो. ध्यानाचा आणखी एक फायदा म्हणजे ध्यानाने कारण विश्वातील देवता तथा सिद्ध पुरुष या सर्वांकडून आशीर्वादाचे प्रवाह, ज्ञानाचे प्रवाह तुमच्याकडे येऊ लागतात. बघा, हे योगी मुनी, सिद्ध पुरुष आपल्या सर्वांना ज्ञान देण्यासाठी दुसऱ्या आयामांमध्ये आपली वाटच बघत बसलेत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे ध्यान. मग असे जर आपण ध्यानाचा रोज अनुभव घेत असू तर त्यावेळेला विश्वातील देवता सुद्धा आपल्याला मदत करतात, सिद्ध पुरुष सुद्धा आपल्याला मदत करतात, ज्ञानाचे प्रवाह देतात, आशीर्वाद देतात. तुमच्या सूक्ष्म देहाची चुंबकीय शक्ती एवढी वाढते की ती सर्व विश्वातून ज्ञान खेचू लागते. बघा, आपलीच ताकद आपल्याला वाढवायची. कशी वाढवायची? चुंबकीय शक्ती स्वतःचीच इतकी वाढवायची आहे की सर्व विश्वातून ज्ञान खेचू लागते. त्यामुळे साधकाला भूत, भविष्य, वर्तमान तिन्ही काळाचे ज्ञान होते. अगदी सृष्टीच्या आरंभापासून आतापर्यंत सर्व ज्ञान त्याला होते. ग्रहमालिका, सूर्यमालिका, ब्रह्मांड इत्यादी अनंत गोष्टीचे ज्ञान केवळ ध्यानाने होते. इतकं आपल्याला पुस्तकं वाचायची सुद्धा आवश्यकता नाही. केवळ नित्यनेमी ध्यान केलं तर आपल्याला सर्व गोष्टी समजून जातात. 14 विद्या, 64 कला, अनंत सिद्धी व देवता, सिद्ध पुरुषांची दर्शने सारे काही ध्यानाने होते. म्हणून ध्यान ही योग साधनेतील अत्यंत महत्वाची पायरी आहे. कित्येक योगी या ध्यान साधनेत शेकडो वर्षे घालवतात, अनंत प्रकारचे ज्ञान प्राप्त करतात. ध्यान साधनेने विशिष्ट प्रकारचे ज्ञान संपादन करून आपले आयुष्य खूप खूप वाढवता येते. याच साधनेचा वापर करून हिमालयात शेकडो वर्षे साधक साधनारत आहेत. ध्यान रोगी निरोगी कुणालाही करता येते. ध्यानाने मानसिक शक्ती खूप वाढते, अंगी उत्साह भरून राहतो, केलेले संकल्प सिद्ध होतात. आता आपल्याला संकल्पाची पेरणी परत करायची आहे, प्रतिपदा जवळ आलेली आहे. केलेले संकल्प सिद्ध होतात. हृदयातून एक प्रकारचा अलौकिक आनंद लहरी उसळत राहतात. या आनंदाने माणसाचे मन शांत, समाधानी, विशाल बनते. त्यामुळे मान, अपमान, निंदा, स्तुती किंवा सन्मान याचे काहीच वाटत नाही. कारण बाह्य आघाताचे मग तो आघात सन्मान, कीर्ती, मोठेपणा असो अथवा निंदा, अपमान, अवमानाचा, अपकीर्तीचा असो, कशाचे काहीच सुख दुःख वाटत नाही. या साधकाला आतून म्हणजे त्याच्याच हृदयातून एवढा अपरिमित आनंद मिळत असतो की या आनंदापुढे बाह्य कसल्याही आघाताचा, प्रत्याघाताचा त्याचेवर काहीही परिणाम होत नाही. साधक आपल्याच आनंदात मग्न असतो. ध्यानाची सुरुवात त्राटक साधनेपासून होते. या त्राटक साधनेचे अनंत प्रकार आहेत. त्राटकालाच ध्यान असेही म्हणतात. त्राटक केल्यानंतर ध्यान प्रतीत होऊ लागते. येथे त्राटक ध्यानाचे काही प्रकार पाहू. आता स्वामींनी
त्राटक ध्यानाचे बरेच प्रकार सांगितलेले आहेत, परंतु केवळ ऐकून कोणीही त्राटक साधना करू नये. योग्य त्या गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच ही त्राटक साधना करायची असते, कारण त्याचे फायदे तोटे हे समोर साधक असतानाच लक्षात येतात. त्यामुळे हे जे आपण जे काही वाचणार आहोत त्याचे केवळ ऐकून कोणीही स्वतः वैयक्तिक प्रयत्न करू नये. निळसर आकाशी रंगाचा बिंदू त्राटक वाचतोय आपण. निळसर आकाशी रंगाचा 1 फूट लांबीचा कागद घेऊन तो पुठ्ठ्यावर चिकटवावा. त्याच्या मध्यभागी एक पांढरे स्वच्छ टिकली लावावी किंवा लहान पांढरे भरीव वर्तुळ काढावे. त्याच्याकडे रोज 5 मिनिटे सकाळी व 5 मिनिटे संध्याकाळी पाहावे. 5-5 मिनिट सांगितले. हळूहळू अभ्यास रोज 2-2 मिनिटांनी वाढवावा. अशा प्रकारे अर्धा तासापर्यंत पापण्या न हलविता हे बिंदू त्राटक करण्याचा अभ्यास करावा. याने विविध अनुभव येतात. अनुभव कुणाला कसे येतील याचा नेम नसतो. सर्वसाधारणपणे येणारे अनुभव असे मन एकाग्र होऊन आनंद होऊ लागतो, दृष्टांत होऊ लागतात. शक्यतो त्राटक ध्यानाची जागा व वेळ एकच असावी. त्यामुळे हळूहळू विश्वातून दैवी शक्तीचे प्रवाह तुमच्याकडे वाहत येऊन विविध प्रकारचे ज्ञान व दिव्य दृष्टी प्राप्त होईल. त्राटक ध्यान करताना सुरुवातीला डोळ्यातून पाणी येईल, पण कालांतराने पाणी येणे बंद होईल. पाणी आल्यावर डोळे मिटून 1 मिनिट विश्रांती घ्यावी. या बिंदू त्राटकामध्ये पांढऱ्या कागदावर काळा बिंदू लावून ध्यान करण्याची पद्धत आहे. या दोन्ही प्रकारातील कुठलाही प्रकार केला तरी चालतो. कालांतराने हा बिंदू दिसेनासा होतो व फक्त प्रकाश दिसतो. हे त्राटक ध्यान सिद्धीचे फळ आहे. त्यामुळे अंतर्मन जागृत होते. पुष्कळ वेळा दूरदर्शन सिद्धी प्राप्त होण्याची शक्यता असते. तसेच अंतर्ज्ञानही या ध्यानाने प्राप्त होते. त्राटक ध्यानाचा अनुभव जसजसा वाढत जाईल किंवा त्राटकाची सवय जसजशी वाढत जाईल तसे अनुभवही वाढत जातात. त्रिकाल ज्ञानाचाही लाभ होतो. यात चमत्कार वाटण्यासारखे काहीच नसते. माणसाचे अंतर्मन जागृत होते व त्याचेच हे खेळ सारे असतात. शिवाय अंतर्मन हे विश्वव्यापी असल्याने त्याच्याशी आपले तादात्म्य झाले की अनेक सिद्धी आपोआप प्राप्त होतात. म्हणून आपल्याला अंतर्मनावर विजय मिळवायचा असतो. अंतर्मन हे विश्वव्यापी असल्याने त्याच्याशी आपले तादात्म्य झाले की अनेक सिद्धी आपोआप प्राप्त होतात. माणसाला 2 मने असतात, एक अंतर्मन आणि एक बहिर्मन. अंतर्मन हे विश्वव्यापी असते. त्यामुळे अंतर्मनात साधकाचा प्रवेश झाला की त्याला अनेक गोष्टींचा अनुभव येऊ लागतो. त्यांना सिद्धी म्हणतात. ध्यान योगामध्ये अंतर्मनालाही विचारशून्य बनविण्यास सांगितलेले आहे. काय सांगितलंय? विचारांची शून्यता. विचार उमटलेच नाही पाहिजेत मनामध्ये. अंतर्मनामध्ये सुद्धा विचारांची शून्यता बनविण्यास सांगितलेले आहे. अंतर्मन जेव्हा विचारशून्य होते तेव्हाच ध्यानाची उत्कटता जाणवू लागते. ध्यान आपला प्रभाव दाखवते. बरेच साधक या अंतर्मनात प्रवेश करून तिथेच अडकतात. येथे प्राप्त होणाऱ्या सिद्धींना ते भुलतात. गुरु कृपांकित साधकच या अंतर्मनालाही शून्य बनवून ध्यान लावू शकतो. म्हणजे जे गुरुच्या सानिध्यात हे ध्यान करत आहेत तेच लोक अंतर्मनाला शून्य बनवून ध्यान लावू शकतात. नाहीतर बरेचसे साधक त्या अंतर्मनात प्रवेश करून तेथे अडकू शकतात. अंतर्मनात प्रवेश मिळवणे ही काही साधी गोष्ट नाही. आता बहिर्मन हे देहव्यापी असते. या बहिर्मनातच अहंकार, वासना, क्रोध, विकार, द्वेष, मत्सर, कपट, कारस्थाने व कोट्यावधी प्रवृत्ती भरलेल्या असतात. या बहिर्मनाला विचारशून्य बनविल्याशिवाय अंतर्मनात प्रवेश होत नाही. जोपर्यंत अंतर्मनात प्रवेश होत नाही तोपर्यंत पुढील प्रगती सुद्धा होत नाही. त्राटक ध्यान हे आपल्याला अंतर्मनात प्रवेश मिळवून देते. एकदा अंतर्मनात प्रवेश करायची सवय झाली की ती चांगली मुरली
की लगेच अंतर्मन ही विचार शून्य होऊ लागते व मग खरेखुरे ध्यान लागते व आपला योग मार्गात प्रवेश होतो. म्हणजे ती सवय आहे ती मुरायला पाहिजे. अंतर्मनात जाण्याची सवय लावण्यासाठी नित्य ध्यान केलं तर ही सवय लागू शकते. आणि मग अंतर्मनात जाण्याची सवय मुरली की अंतर्मन सुद्धा विचार शून्य होते आणि मग खरेखुरे ध्यान लागते आणि आपला योग मार्गात प्रवेश होतो. ध्यान अंगी जिरले की त्याचेच रूपांतर सहज ध्यानात होते. सहज ध्यानानंतर साधकाचा शून्यात प्रवेश होतो व समाधी लागते. या सर्व साधनेला क्रियायोग म्हणतात. याची सुरुवात त्राटक ध्यानापासून होते व शेवटी जीव शिव बनण्यात होतो. म्हणून त्राटकाचा अभ्यास करून बहिर्मनाला विचारशून्य बनवण्याचा प्रयत्न प्रथम करायला हवा व याकरिता विविध त्राटकाचा अभ्यास करायला हवा. ईश्वर प्राप्ती हेच अंतिम ध्येय ठेवून राहायला हवे, नाहीतर घसरगुंडी होण्याची शक्यता असते. बिंदू त्राटक, ज्योती त्राटक, मूर्ती त्राटक आणि अग्नी त्राटक इत्यादी त्राटकांना निकट त्राटक असे म्हणतात. कारण हे त्राटक ध्यानाचे प्रकार 2 ते 5 फूट अंतरावरून करायचे असतात. तर नक्षत्र त्राटक, सूर्य त्राटक व चंद्र त्राटक या ध्यानाच्या प्रकारांना दूर त्राटक असे म्हणतात. आपल्यापैकी काही साधक सूर्य ध्यान करतायत सध्या, तसंच हे सूर्य त्राटक आहे. तर या ध्यानाच्या प्रकारांना दूर त्राटक असे म्हणतात. यानंतर आपण ज्योती त्राटक या ध्यानाची माहिती घेऊया. येथे हवा जे वारा वाहत नसेल तर ज्योती स्थिर राहून ध्यान करता येईल अशा जागीच ज्योती त्राटकाचा अभ्यास करावा. म्हणजे ज्योती ती स्थिर राहिली पाहिजे. जिथं हवा वाहत असेल त्या हवेच्या ठिकाणी ज्योती लावून ती जर ज्योती हलत असेल तर आपलं त्राटक ध्यान होऊ शकणार नाही. डोळ्यांसमोर ज्योत येईल इतक्या उंचीवर तुपाचे निरंजन लावून 3 फूट दूर अंतरावर बसावे किंवा उभे राहावे व एकटक पापणी न हलविता ज्योतीकडे पाहत राहावे. हळूहळू ज्योती प्रखर तेजाने प्रकाशू लागेल. कालांतराने ज्योतीमध्ये आपापल्या सत्पुरुषांची व देवतांची दर्शने होऊ लागते. या साधनेने डोळ्यातील तेज खूप वाढते. त्यानंतर मूर्ती त्राटक दिलेला आहे. देवाची मूर्ती किंवा फोटो यावर त्राटक ध्यान करण्याच्या ध्यान पद्धतीला मूर्ती त्राटक म्हणतात. चित्र किंवा फोटो यावर त्राटक करताना एक गोष्ट जरूर ध्यानात ठेवली पाहिजे की फोटो रंगीत नसावा. साध्या फोटोवरच ध्यान करणे आवश्यक आहे. या साधनेने साधकाला खूप फायदा होतो. पारमार्थिक प्रगती होण्यासाठी सिद्ध पुरुषांच्या साध्या फोटोवर रंगीत नव्हे त्राटक ध्यान करावे. याने पुढील फायदे होतात. सिद्ध पुरुषांची कृपा होते. ध्यान सिद्ध झाले की सिद्ध पुरुषांचे ज्ञान व सामर्थ्य आदी गोष्टी प्राप्त होतात. सिद्ध पुरुषांच्या अतिवाहक अशा कारण देहाचा स्पर्श होऊन आपण पवित्र होतो. सिद्ध पुरुष आपल्या हृदयात येऊन राहतात. तृतीय नेत्र म्हणजे ज्ञाननेत्र घडतो. त्यानंतर अग्नी त्राटक आहे. हे त्राटक कठीण आहे. नाथपंथी साधूंच्या जवळ नित्य धुनी असते, कारण ते अग्नी त्राटक करतात. गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय ही साधना करू नये. ही साधना एकांतात करतात. रोज 1 तास रात्रीच्या वेळी साधना केल्यावर साधक अति तेजस्वी होतो. ज्वाळा दिसणे बंद होते व अग्नी ज्वाळा जेथे दिसतात तेथे तेजस्वी प्रकाश दिसू लागतो व या प्रकाशात यक्ष, गंधर्व, देवता दिसू लागतात. सिद्ध लोकांशी संपर्क साधला जातो. आकाशातून फिरणारे सिद्ध योगी त्राटक ध्यान ज्याला सिद्ध झाले आहे त्याला दिसू शकतात. जोपर्यंत माणसाच्या देहात पंचतत्वांचे अस्तित्व आहे तोपर्यंत त्याचा देवता सिद्ध लोकांशी संपर्क येत नाही. काय सांगितलंय? जोपर्यंत माणसाच्या देहात पंचतत्वांचे अस्तित्व आहे तोपर्यंत
त्याचा देवता सिद्ध लोकांशी संपर्क येत नाही. आणि पंचतत्व ही प्राणदेहामध्ये आहेत, प्राणतत्वामध्ये आहेत, प्राणमय शरीरामध्ये आहेत. आणि त्याच्या पुढचे पण जे शरीर आहेत, बुद्धिमय शरीर, आनंदमय शरीर, याच्यामध्ये आपल्याला गेलो तर आपल्याला मात्र पुढच्या या सिद्ध लोकांशी संपर्क साधता येतो. अग्नित्राटक साधनेने साधकाच्या शरीरातील पृथ्वी तत्व व आप तत्व या दोन तत्वांचा लोप होतो. त्यामुळे त्याचा प्रवेश सरळ कारण विश्वात होतो. कारण विश्वातील देवतांचे देह या तेज, वायू, आकाश या तीन तत्वांनी बनलेले असतात. अग्नित्राटक ध्यानाने साधकातील दोन तत्व लोप पावल्यामुळे त्याचा संबंध या कारण विश्वाशी येऊ लागतो. मग तो कुठल्याही देवतांबरोबर संभाषण करू शकतो, श्रेष्ठ साधक बनतो, देवता स्वरूप बनतो. ही साधना करणाऱ्याला नेहमी सिद्धांचे सानिध्य लाभते. आता प्रतिबिंब त्राटक. या त्राटकाच्या अभ्यासात चांगल्या आरशाची आवश्यकता असते. जास्त प्रकाश नसलेल्या खोलीत बसून आपण हे प्रतिबिंब त्राटक करायला हवे. जसजसा अभ्यास वाढत जाईल तसा अनुभव येईल की प्रतिबिंब दिसणे बंद झाले आहे. कालांतराने अनुभव येईल की प्रतिबिंब दिसणे बंद झाले असून आरशात अनेक दृश्य दिसत आहेत. या साधनेने तुर्यावस्था प्राप्त होते. बहिर्मनाचा पूर्ण लोप होतो व ध्यानाला बसल्यावर किती वेळ गेला हे समजतच नाही. या साधनेने वाघासारखे क्रूर पशुही आपला क्रूर स्वभाव सोडून साधकापाशी नम्र होतात. या त्राटक ध्यानाने इतरही अनेक फायदे आहेत. पूर्ण आकृती दिसेल. या त्राटक असा आरसा घेऊन हे त्राटक करतात. म्हणजे आरशासमोर बसून आपली पूर्ण स्वतःची आकृती दिसेल असा मोठा आरसा घेऊन हे त्राटक ध्यान करायचं असतं. कालांतराने आरशात दिसणारी प्रतिकृती साकार होऊन आपल्या समोर बसू लागते. ही प्रतिकृती म्हणजे आपले दुसरे रूप व ते देवता स्वरूप असते. पृथ्वी व आप या दोन तत्वांचा अवशेष नसतो. मग असा योगी त्या प्रतिकृतीला आपल्या देहामध्ये समाविष्ट करून देतो. आवश्यक असेल तेव्हा ते दुसरे रूप पृथ्वीच्या दुसऱ्या ठिकाणावर कुठेही पाठविता येते. याच साधनेचा विकास केल्यावर अनेक रूपे धारण करता येतात. योगी कथामृतमध्ये आपण ही बरीच अशी उदाहरणं पाहिलेली आहेत की जे योगी सत्पुरुष असतात ते एकाच वेळी योगानंदांच्या पण समोर असतात आणि इतर ठिकाणी सुद्धा असतात. तरी योगी कथामृतमध्ये हे अशी उदाहरणं आपण बरीच पाहिलेली आहेत. या साधनेचे अनेक प्रकार आहेत. जेवढा विकास करावा तेवढा थोडा. काचेला तुपाची काजळी फासून त्यावर त्राटक केल्याने भूत, भविष्य व वर्तमान काळातील दृश्ये तसेच पुनर्जन्मही जाणता येतात. प्रत्येक गोष्टीचे मर्म समजण्याची कला या प्रतिबिंब त्राटकाने साध्य होते. तर असेच त्राटकांचे बरेच प्रकार दिलेले आहेत. आपण हे याच्या पुढचा भाग उद्या वाचूया. चालेल मॅडम? हो चालेल ना मॅडम, काही हरकत नाही. ध्यान घेताय ना तुम्ही आता? हो हो.